नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. का आहेत नगरपालिकेच्या गाळ्या जागा पडून आजच्या या नवीन भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे अहमदपूर शहरातील वाकी नदीच्या काठी. आपण बघू शकता हे वाकी नदीचं पात्र आहे. यात शहरातील सर्व घाण पाणी वाहून आलेलं आहे आणि तुम्हाला विशेष बाब मी या ठिकाणी सांगणार आहे ती म्हणजे अहमदपूर शहराला म्हणजे अहमदपूर या गावाला, आता ते शहर झाले पण अहमदपूर गावाला पाणी पुरवठा करणारी पहिली विहीर जी कित्येक वर्षापूर्वी बांधलेली आहे, जी आजही चांगल्या स्थितीत आहे, ही आहे अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली पाण्याची टाकी विहीर. ती आजही चांगल्या स्थितीत आहे आणि वाकी नदीच्या काठावर ही विहीर बांधलेली आहे. त्या काळचं हे बांधकाम असल्यामुळं आजही हे मजबूत अवस्थेत आहे. आपण बघू शकता हे सर्व. आणि ही जागा नगरपालिकेची आहे. इथं पूर्वी ज्यावेळेस अहमदपूर शहराला गावाला पाणी पुरवठा होत होता इथून या विहिरीतून आपल्या ईदगाह टाकीला हे पाणी जात होतं, त्याची पाईपलाईन ही अजून असावी तर ही टाकी आहे. आणि त्यावेळेस इथं कर्मचारी राहण्यासाठी एक निवासस्थान होतं, पण आज ते कोणीतरी पाडून टाकलेलं आहे आणि ती जमीन आपल्या ताब्यात घेतलेली आहे असं दिसतंय. आपणाला नक्की काय ते माहिती नाही. अहमदपूर नगरपालिकेची ही सर्वात जुनी पहिली विहीर आहे की जिथून अहमदपूर गावाला पाणी पुरवठा होत होता. वाढत्या शहराबरोबर पाणी पुरवठ्यांच्या अनेक योजना झाल्या आणि ही विहीर आडगळीला पडली, पण जागा मात्र नगरपालिकेची आहे. आपण बघू शकता ही विहीर त्या काळातलं हे बांधकाम आहे. जरा मध्ये दाखवा. ही विहीर बघा, ही त्या काळातली पोल, ही खोल विहीर. आता इथं बऱ्याच प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे पडलेल्या आहेत. आधी त्या विहिरीमध्ये पाणी आहे आणि ही मजबूत अशा अवस्थेतली ही विहीर आहे. इथं पूर्वी काही वर्षापूर्वी इथं राहणाऱ्या कर्मचाऱ्याला इकडे हे निवासस्थान होतं. आपण बघू शकता की JCBनं पाडून टाकलेलं आहे कोणीतरी, आणि इथं ते कर्मचारी राहत होते. इथं गार्डन होतं आणि या ठिकाणाहून अहमदपूरला पाणी पुरवठा होत होता. आता अहमदपूर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष आणि नवीन आलेले कारभारी यांनाच नव्हे तर शहरातील 90% नागरिकांना माहीत नसावं हे दाखवा एकदा. ही विहीर जुन्या अवस्थेतले हे पाणी पुरवठा करणारी विहीर आहे आणि वाकी नदीच्या काठी ही जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे. म्हणजे नगरपालिका तिचा वापर करत होती. आजही ही टाकी चांगल्या स्थितीत आहे. या टाकीचा पुनर्वापर करता येईल का, किंवा वाढत्या शहराबरोबर एखादी टाकी आपणाला या भागामध्ये बांधून या भागामध्ये जी नवीन वस्त्या होत आहेत आता वाकी नदीच्या काठी, त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याची टाकी वगैरे बांधण्याचा उपक्रम योजना नगरपालिकेच्या नवीन कारभाराला हाती घेतील. परंतु ही जागा त्यांची आहे आणि त्यांनी तिला संरक्षित ठेवणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर जे मलनिस्तारणचे जे प्रोजेक्ट आहेत, प्रकल्प आहेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करून मग हे पाणी नदीपात्रात सोडणं, यासाठीचे केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. जर नगरपालिकेला पुढे चालून भविष्यामध्ये जर मलनिस्तारण म्हणजे पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प जर कार्यान्वित करायचा असेल तरी सुद्धा ही जागा त्यांना वापरात आणता येईल. पण नगरपालिकेनं आधी ही अडगळीच पडलेली, ओस खंडर झालेली एखादी पुरातत्व खात्याची एखादी जशी वास्तू असावी तशी ही पुरातन अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. तिचं जतन संवर्धन करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर ही जी जागा आहे तिला संरक्षित कुंपण करून ही जागेचा वापर भविष्यामध्ये पाणी पुरवठा योजना म्हणा, मलनिस्तारण प्रकल्प म्हणा किंवा आणखीन एखादी कुठला प्रकल्प म्हणा, यावेळेस नगरपालिकेला राबवायचा असेल त्यावेळेस नगरपालिकेला इतर जागा घेण्याची गरज नाही. या जागेचा उपयोग त्यांना करता येईल. किंवा एखादी छोटेखानी गार्डन असेल या भागातल्या लोकांसाठी, किंवा आणखीन काही जर सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यांनी आपली जागा आपल्या ताब्यामध्ये संरक्षित ठेवणं गरजेचं आहे. पण तोच अहमदपूर शहरातील पहिली पाण्याची विहीर असा इतिहास असणारी ही
पाणी पुरवठा करणारी विहीर आपण बघू शकता, आपण दाखवलेली आहे रेकॉर्डमध्ये, ती ही आहे आणि तिचं स्थान आहे वाकी नदीच्या काठी. आपण बघू शकतो कसले लोखंडी पिल्लर वापरलेले आहेत या पाण्याच्या टाकीच्या बांधकामामध्ये. आजच्या काळामध्ये एवढे लोखंडी पिल्लर बांधणं शक्य नाही, पण ही त्या काळातली जुनी इमारत आहे, कितीतरी वर्षापूर्वीची म्हणजे विहीर आहे आणि ती आजही सुस्थितीत आहे. इथं कोणी बघत नसल्यामुळं, अडगळीला पडल्यामुळं, ओस खंडर झाल्यामुळं तिची काही नासधूस झालेली आहे. काही भाग पडलेला आहे, काही भाग पाडून, काही लोखंडी जाळ्या वगैरे काढून नेण्याचा प्रयत्न झालेला आहे. आपण बघू शकतो की कोणीतरी इथं लोखंड विक्री करण्याच्या उद्देशानं त्या जाळ्या वगैरे त्या खिडकीच्या काढून टाकलेल्या आहेत आणि ही विहीर आज ही मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं ही बाब नवीन जनतेतून नगरसेवक नगराध्यक्ष झालेले हट्टे साहेब आणि ज्यांचे नवीन कारभारी यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ही आपल्या मालकीच्या जागा आहेत त्या संरक्षित करा आणि नागरिकांच्या उपयोगासाठी त्याचा वापर करा. हीच अपेक्षा आम्ही DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आजचा हा एक नवीन भाग, अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली विहीर म्हणून जिची नोंद आहे, जी असंख्य लोकांना माहीत नाही, ते आपल्या समोर आणलेलं. हा भाग आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी दिनकर मध्यवार, धन्यवाद.